भूमीचा सार्थ वारसा नेता हवा असा जिद्द चिकाटी सातत्याचा जनसेवेचा बसा संत भूमीचा सार्थ वारसा नेता हवा असा जिद्द चिकाटी सातत्याचा जनसेवेचा बसा त्याच्याच हाती हवी विकासाची कमान 100% प्रगती अन समाधान 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 पंतांच्या मार्गावर आली सत्याची ही वारी पांडुरंग परिवारा संगे दामाजींची स्वारी प्रश्नांची ही अचूक जाण सामाजिक ते भान गोर गरिबांच्या दुःखावर उत्तर समाधान माता भगिनींचे हे आशास्थान सळसळत्या तरुणाईचे हे स्फूर्तिस्थान समाधान 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 समाधान
संकटी बाबा विनिर्माणी रक्षा वेदना जय देव जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन सुनने मात्रे मन कामना पूर्वे जय देव जय देव जय देव नारायण देवा पंचार देववाल सुरति बाबा जय देव जय देवता पूजने कथा पुराण श्रवण परिवार सत्यनारायण देवा पंचार देववाल सुरति बाबा जय देव सदानंद विप्लव पूर्वी व्रता जय दरिद्रं जाते भक्तफलानि रे जावासुरे सदाशिवानि बाबाचे पुजनाथवाय सदाभरे जय जय दयाळा सत्यनारायण देवा पंचार देववाळ जगत्ति बाबा जय देव साधु वैसे सुंदरेसाठी तुझा प्रार्थने किंचित वृता वृता दुःखने वृता चरले ज्या पापाने संकटे पडले दुःखाही भोगिले स्मृती होणे अचरिता दुवाचे उद्धरिले जय जय दयाळा सत्यनारायण देवा पंचार देववाळ हार्दिक स्वागत।
मान्यवरांनी तर्फे सर्वांना नम्र विनंती करतो. हरिभक्त परायण महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मठाधिपती व्यक्तीपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत छोट्या मोठ्या अडचणीला धावून जातात. ते आमच्या मित्रांकडून मला माहिती देतं. मोठा माणूस आता ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी. ज्यांची बाग फुलून आली थोडे खाली यावे. प्रेमाचे वैशक्य आणि सत्कार आमचे स्वीकारावे. धन्यवाद. त्याचप्रमाणे राऊत अर्जुन हे स्वागत करते. महाराजांना मी अशी नम्र विनंती करतो की कृपया हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री अर्जुन त्याचप्रमाणे कल्याणकर काका आखाडे यांचा सत्कार संस्था चालक आहे. कालिदास पाटील साहेब यांचा सत्कार माननीय श्री करतील. भूमीचा सार्थ वारसा नेता त्याचा जनसेवा. संत भूमीचा सार्थ वारसा नेता. लहूजी राऊत साहेब हे करतील. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती वेंकटस्वामी महाराज संस्थान नेकनूर आपल्याला मार्गदर्शनपर आशीर्वाद आणि भविष्याचा निश्चित शुभ मुहूर्तावरती आपल्या या निमगुर गावामध्ये संत महात्म्यांच्या भूमीमध्ये वेंकटस्वामी महाराजांच्या आणि संत भूमी अर्बन बँकेचे आज शाखा या ठिकाणी उद्घाटन सोहळा त्या शाखेचा आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण गुरुवर्य महादेव महाराज राऊत, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातलं मोठं व्यक्तिमत्व कल्याणरावजी आखाडे साहेब आणि सर्व आपणांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सांगायचं म्हणजे असं, आपण ज्यावेळेला हरिद्वार ऋषिकेशला जातो त्यावेळेला जागोजाग असे बोर्ड लावलेले असते की देवभूमी मी आपका हार्दिक स्वागत करते. तसं ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घोले आम्हाला म्हणायचे, बरो हो भारत माता आहे, म्हणजे भारत माता आहे आणि या भारतामध्ये भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये जन्माला येणं हे परमभाग्याचं लक्षण आहे आणि त्यातली त्यात तर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये गुरुवर्य घोलेबा म्हणायचे मराठवाडा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्यामध्ये संतांचं उभं पीक आहे म्हणायचे. तसं या बँक काढणाऱ्या मंडळींनी महाराज लोकांना जे आम्हाला अजून जमलं नाही की संत भूमीमध्ये आपका हार्दिक स्वागत, ते यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती करून दाखवलेलं आहे. म्हणून वेंकटस्वामी महाराज हे जे परिसर आहे तो त्या पद्धतीने ओळखला जाणार आहे. अर्थात
तृणांपूर बंकटस्वामी महाराजांचा विचार जर केला तर माझ्यापेक्षा आमचे राऊत महाराज जे आहेत ते आम्हाला श्री महाराजामुळे अनेक संत काय झाले निर्माण झालेले आहेत. आणि ही बँक या ठिकाणी आज आपल्यासाठी खुली जाणार आहे. सर्व भाविभक्तांना विनंती आहे की ही जी बँक आहे या बाप्पासाहेबावरती, त्याचं कारण असं, मला दुसऱ्या बँकेचं एका उद्घाटन करण्यासाठी जायचं आहे. तरी या आणि ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी कर्ज फेडण्याची लवकर हमी फेडावं अशी सर्वांना विनंती करतो. नाहीतर व्हायचं आपल्या DCC बँकेसारखं. कर्ज देत असताना तुमचं जे तारण आहे ते तारण घेणे आणि त्या पद्धतीने कर्ज देणे जो आहे तो ग्राहकांनी सार्थ करावा. आणि या बँकेने देखील ग्राहक हे आपलेच कोण आहेत, दैवत आहेत, अशा पद्धतीने त्यांना समजून कर्ज देण्याचा प्रयत्न करावा अशी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि ज्यांच्या या जागेमध्ये ही बँक आहे, आपल्या बंकटस्वामी महाराज मठाचे विश्वस्त कैलासवासी सुरेश बापू पाटील हे जर असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता की माझ्या जागेत बँक आणि महाराज आता काही काळजीच नाही म्हणजे त्यावर का. तसं स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या जागेमध्ये आहे. असो, त्यांचे चिरंजीव आणि मठाचे विश्वस्त आपल्या सर्वांच्या ओळखीचे असलेले आप्पा, त्यांना मुत्तूस कालिदासरावजी आप्पा हे देखील या कार्यक्रमाला हजर झाले. नाना महाराज आहेत आणि व्यासपीठावरची सर्व उपस्थित मंडळी या विषयी लाभावं आणि सातत्याने वारकरी संप्रदायात राहण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतून या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन मी रजा घेतो. कुंडली कोरदे हरी विठ्ठल. सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण ही आठवणी राहिलेल्या व्यक्तीचा थोडक्यात सत्कार होणार आहे. राजेंद्रजी शिंदे गट सचिव साहेबांचा सत्कार या ठिकाणी शिवसेना संघटक बाप्पासाहेब घोगे यांचा सत्कार शिवाजी राऊत सर करतील. त्याचप्रमाणे शिवाजी राऊत सर करतील. सरांना आम्ही अशी नम्र विनंती करतो, आज राऊत उपाध्यक्ष यानंतर अतिशय सुंदर भाषण आपल्याला ऐकायला मिळणार आहे. लिमिटेड बीड या बँकेच्या नेपनूरच्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये कल्याणरावजी आखाडे साहेब सावता परिषदेचे संस्थापक आदरणीय बाप्पासाहेबजी घोगे, आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्रजी राऊत, त्यानंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनरावजी कारभारी राऊत नळवंडी, त्याच पद्धतीनं सर्व मान्यवर, पत्रकार आदी करून कर्मचारी वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये या बँकेचा या ठिकाणी संतभूमी या बँकेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. या बँकेच्या वाटचालीसाठी, पुढच्या भरभराटीसाठी सर्व साधू संतांचे, त्याच पद्धतीनं ग्राहकांचे, त्याच पद्धतीनं कर्मचारी वर्गांचे विशेष सहकार्य आपल्याला लाभणार आहे. हा शारदीय महोत्सव चालू आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अंबिका माता भगवतीची नवरात्राची ही सेवा ती असते. आपल्यामध्ये चालण्याची, बोलण्याची, क्रिया करण्याची जी काही शक्ती असेल ती शक्ती आपल्याला अंबिका माता भगवती देत असते. पाठीमागं गणेश भगवान परमात्म्याची 10 दिवस सेवा झाली आणि आता नवरात्रामध्ये 10 दिवस अंबिका माता भगवतीची सेवा झालेली आहे. आणि या सेवेच्या प्रित्यर्थ अजून एक
5-6 दिवसांनी कोजागृती नावाची पौर्णिमा येत असते आणि त्या पौर्णिमेच्या टाइमला गणेश भगवान परमात्मा आणि अंबिका माता भगवती पृथ्वीभूतलावरती सर्वांच्या जीवनाची भरभराट सुख समृद्धी व्हावी या दृष्टिकोनातून पृथ्वीभूतलावरती पौर्णिमेच्या रात्रीमध्ये फिरत असते आणि वेळेस ती हाक मारून आपल्याला जागृती देतात आणि जे आपल्या कर्तृत्वासाठी आपल्या हितासाठी आपल्या शुभ कर्मासाठी जे जागे असतील ते अंबिका माता भगवतीला आणि गणेश भगवंताला ओढ देत असतात। याच दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांना हा आशीर्वाद दसऱ्याच्या मुहूर्तावरती कोजागृती पौर्णिमेच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। असाच हा दसऱ्याचा 3.5 मुहूर्तापैकी असलेला मुहूर्त आणि या वाटचालीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिबंध नाही हो अशी ईश्वरचरणी मला प्रार्थना करायची आहे। योग कसा घडतोय पहा। नेकनूर ही संत भूमी आहे। या नेकनूरचे पहिले संत आहेत मन्मथ स्वामी। मन्मथ स्वामीची ही जन्मभूमी आहे नेकनूर। त्यानंतर दुसरे इथे बाळाबुवा गिरी म्हणून होऊन गेलेले आहेत, ज्यांनी फार मोठी समोर बेलेश्वराच्या संस्थांमध्ये 1 महिनाभर तपश्चर्या केलेली आहे आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी भक्ती तत्वामृत नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे। मन्मथ स्वामीचं परम रहस्य म्हणून 350-400 वर्षापासून ही संतभूमी आहे। तदनंतर बाळाबुवा गिरींच्या नंतर फार मोठा धर्मग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। संस्कृत मधला योग येतो आहे आणि हा योग कारभारी राऊत नळवंडीकर अर्जुन कारभारी राऊत नळवंडीकर यांच्या माध्यमातून प्राप्त होतो आहे। म्हणून मी माझ्या वतीनं अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या नात्यानं मी त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि अर्जुन राऊत आणि कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून ही भरभराट हो अशी अपेक्षा प्रार्थना अर्जदस्त विनंती परमात्म्याच्या चरणी, शारदा मातेच्या चरणी, लक्ष्मी मातेच्या चरणी आणि अंबिका माता भगवतीच्या चरणी करतो आणि माझे शब्द या ठिकाणी समाप्त करतो। साठी जीव खर्चणारांची ही भूमी सप्तसुरांची रंगाची अष्टकलांची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी। मी संस्थापक अध्यक्ष अर्जुनजी राऊत साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा। संजयजी कुठे सर? यानंतर सरपंच मुकेश भोपळे सरपंच लिंबारोळी यांचा सत्कार लहूजी राऊत संचालक। अर्थाशिवाय जगण्याला आणि जीवनाला अर्थ नाही। इथं आलेल्या सर्व अर्थार्थ्यांना माहीत असल्यामुळे मी थोडक्यात माझा अर्थ समजावून सांगतो। आज या ठिकाणी संतभूमी या कोऑपरेटिव्ह बँकेचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होत आहे। आपल्या सर्वांना प्रथमतः विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या बळकट साई महाराजांच्या भूमीमध्ये राऊत साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व विश्वस्तांना तितकंच बेजार आपण परत देण्यासाठी व्हावं, मग आपली प्रगती नक्कीच होत असते। म्हणून आणि यांनीसुद्धा कर्ज जे इच्छुक आहेत त्यांना द्यावं। आपल्या सगळ्यांना त्याचं ज्ञान असल्यामुळे नक्कीच बँकेसह गिरायकांचा सुद्धा भरभराट होईल, याच्यात मला कसल्याच प्रकारचा संशय नाही। म्हणून या ठिकाणी बँकेला आणि आपल्या सर्वांनी करतो की काकांनी मनोगत व्यक्त करावं।
संतभूमी अर्बन पतसंस्थेच्या नेकनूर या ठिकाणच्या या शाखेच्या शुभारंभाच्या प्रसंगी मंचावर विराजमान उपस्थित आत्ताच नुकतंच ज्यांनी अतिशय मार्मिक अशा शब्दामध्ये आणि मौलिक असं अर्थकारण या ठिकाणी उलगडून सांगितलं, ते अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सर्वांसोबत अतिशय सलोख्याचे, सामंजस्याचे संबंध ठेवणारे आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार नाना महाराज कदम, मंचावर विराजमान आमचे स्नेही आणि लोकपत्रकार भागवतराव तावरे, माझे सहकारी आणि सावता परिषदेचे मराठवाडा विभागाचे संपर्क प्रमुख पुष्पपंतजी खेत्रे, आज दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या अतिशय शुभ अशा मुहूर्तावर संतभूमी पतसंस्थेचे या नवीन शाखेचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये पार पडतोय। या ठिकाणी माझ्या अगोदर सर्व संत मंडळींचं संत वचन या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर जर आपण जरा नजर टाकली तर सर्व संत विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या मंडळींची नावं महाराज यामध्ये आहेत। म्हणजे हा काही योगायोग नाही। संतभूमी अर्बन पतसंस्थेनं या ठिकाणी संत विचाराचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळींना आवर्जून बोलवणे हा मला वाटतं या ठिकाणी त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक आणि विचारपूर्वक तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। महाराजांनी सांगितलं कर्जाचं बऱ्याचदा हे खरंय महाराज, लोक पैसे ठेवायचे म्हणलं की राष्ट्रीयकृत बँक शोधतात आणि कर्ज मागायचं म्हणलं की पतसंस्था बघतात। म्हणजे आमच्याकडे पैसे शिल्लक असले तर ठेवायचे कुठं आणि मागायला, ही जी सुरू आहे हेही याच्यावरही आम्ही कुठंतरी विचार केला। भले राष्ट्रीयकृत असो की नसो, तिच्यासोबत आम्ही आमचे व्यवहार या ठिकाणी ठेवले पाहिजे। आणि कर्जदार सुद्धा आता अलीकडं महाराज सहकारातले कायदे अतिशय कठोर आणि कठीण चांगलं म्हणजे सुधारणा झालेल्या आहेत। केवळ मालमत्तेवर बोजा, खरं तर कर्ज देताना त्या कर्जदाराच्या मानसिक मनावर बोजा, ज्या कर्जदाराच्या मनावर बोजा चढतो त्या कर्जाला जर त्या कर्जदाराला कर्ज दिलं तर ते निश्चितपणानं योग्य रीतीनं परत येण्याची सुद्धा तितकीच हमी असते। आणि हे सर्व व्यवस्थितपणानं पारखून ही सर्व मंडळी या ठिकाणी कामकाज करतायत। आणि आज या कार्यक्रमाला बोलवलं तर प्रथम मी आपल्या सर्वांची आजच्या या अमौलिक दिवस दशहरा आणि आज आपण म्हणतो रामनवमी याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा सणच ह्यासाठी साजरा केला जातो की असत्यावर सत्याची विजय, आणि ह्या अशा अमौलिक दिवशी आपण या संतभूमी अर्बन शाखेचं उद्घाटन करताय। तर मी सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही ह्या व्यावहारिक गोष्टी प्रत्येकजण बोलतायच आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत, कुठं काय घालायचं आणि कुठून किती आपल्याला प्राप्ती मिळणार आहे, कोणत्या बँकेमध्ये द्यायचं आहे। परंतु या विद्यालयामध्ये परमात्मा आम्हाला सर्वांना हे शिकवतात की ही जी बँक आहे या बँकसोबत आपल्यासोबत एक दुसरीही बँक आहे, ती आहे शुभभावना शुभकामनाची बँक। आपण आर्थिक उलाढालीबरोबर शुभभावना शुभकामना ह्या कोसोदूर निघून गेलेल्या आहेत। आणि आज ज्यावेळेस व्यक्तीच्या एकमेकांविषयी शुभभावना शुभकामना यायला लागतात आणि जास्ती भोग येतो।
कारण आपण पाहतो, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो भविष्यासाठी जमा करण्यासाठी. तर मग ही पण एक बँक आहे, ही अविनाशी बँक आहे की आपण एक दुसऱ्यांना दुआ द्यायला हव्या आणि ती दुआ 100% आपल्या प्रत्येक कार्याला आपल्यामध्ये प्रगती प्राप्त करवते. तर विशेष कोणती दुआ, तर मग कर्म फिलॉसॉफी असं आहे की आपण ज्यावेळेस कर्म करतो त्यावेळेस आपल्याकडं पैसा येतो. मग तो कोणत्या कर्माने आपण किंवा कोणत्या कार्याने आपण तो पैसा एकत्रित केला त्यानुसार आपण फळ प्राप्त करतो असं अध्यात्म सांगतं. तर परमात्मा पण या ठिकाणी सांगतो की श्रेष्ठ कर्माची पुंजी तुम्ही सर्वजण जमा करा. या अर्थव्यवस्थेबरोबर आपल्याला जी काही दुआ आहे, असं म्हणलं जातं, भगवान पण म्हणतो की जहाँ दवा काम नहीं करती वहाँ दुआ काम करती है. तर मग आज दुआची सत्यात एकदम प्रत्यक्ष त्या रीतीने गरज आहे. आणि मी खरंच म्हणते की आज मला राऊतबाईंना बोलायला आनंद वाटतो की या बँकेचं नावही तुम्ही संत भूमी अर्बन बँक ठेवलेलं आहे आणि विशेष तुम्ही संतांना बोलवलेलं आहे आणि संतांच्या माध्यमातून याचं उद्घाटन करताय. तर तुम्हाला हे सांगायचीही गरज नाही की तुम्ही चालून होऊन सगळ्यांना तुमच्या हाती आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बोलवलेलं आहे. लोक मंदिरामध्ये जातात संतांचं दर्शन घ्यायला, साक्षात तुम्ही तुमच्या बँकेमध्ये संतांना बोलवलेलं आहे. तर ही बँक भरभराटीने तुमच्या उत्तरोत्तर वाढो आणि ह्या शाखा प्रत्येक ठिकाणी हे अर्थव्यवस्थेबरोबर शुभभावना शुभकामनाच्या पण ब्लेसिंग सगळ्यांना मिळो आणि यातून सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती तुमच्यापाशी आल्यानंतर संतुष्ट होऊन जावं आणि समाधानी होऊन जावं, हेच मी परमात्मासमोर आपलं सांगणं ठेवते. आणि तुमच्या या भविष्याच्या कार्यासाठी मी मनपूर्वक परमात्माला शुभेच्छा सांगते की हे तुमचं कार्य दिवसेंदिवस दिन दुगुना रात चौगुना वाढतच जावं अशी मी परमात्मासमोर संकल्पना ठेवून माझ्या 2 शब्दाला विराम देते. ओम शांती. त्याचप्रमाणे श्री अंगदजी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे करतील. सरांना अशी नम्र विनंती आहे की आपण कृपया हा सत्कार स्वीकारावा. अर्जुनजी राऊत साहेब संत भूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे करतील. यानंतर काशीजी साहेब जनरल मॅनेजर शाहू एडपीड शाखा नळवंडी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यांचंही संत भूमी अर्बन परिवारातर्फे सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. सर आपण या बघत लिमिटेड फी हे करतील रमेशजी पोकळे सर. आपण हा सत्कार स्वीकारावा अशी संस्थेच्या वतीने आम्ही नम्र विनंती करतो. खूप वेळ घेणार नाही, फक्त 2 शब्द बोलणार आहे. या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आदरणीय ब्रह्मकुमारीच्या दिदी हरिभक्तपरायण नाना महाराज, सावता परिषदेचे संस्थापक आणि ओबीसीचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो आदरणीय कल्याणजी आखाडे. व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय रमेश भाऊ पोकळे. बँकेचा जो संस्थापक आहे तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघांनी 10वी पर्यंत एका बाकड्यावर शिक्षण घेतलेलं आहे आणि आज मला त्याचा वर्गमित्र म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतो. 10 मुलं काम करतात म्हणजे तो 30 कर्मचाऱ्यांना नोकरी देणारा मालक ठरलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये नोकरी मिळवण्यासाठी जी धडपड आम्ही करतो आणि त्या धडपडीच्या नंतर सुद्धा नोकरी मिळत नाही, रोजगार दिला, याचा मला खूप अभिमान वाटतो. दुसरा महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी संत महंतांनी जो व्यक्त केला, संत भूमीमध्ये संत भूमीचं आगमन झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं या एका वाक्याच्या पुढे काही बोललं नाही पाहिजे. अशा एका सुंदर पर्वकाळी आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर या ठिकाणी हा आरंभ होत आहे. याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नेकनूर जशी बाजारपेठ आहे तशी मोठ्या मनाची माणसं या परिसरामध्ये राहतात. म्हणून या पतसंस्थेचा या परिसराला आणि या परिसराला या पतसंस्थेचा
लाभ होईल अशा प्रकारची अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नेकनूर येथे आज विजयादशमीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि महंत यांच्या आशीर्वादानं संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी होत असताना या उपक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय दिदी, आपल्या बीड जिल्ह्याचं भूषण आणि महाराष्ट्रभर आध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी प्रबोधनाचं काम करणारे आणि G24 तासवर आपलं जी TV याच्यावर जी टॉकीजवर सातत्यानं कीर्तन सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची मान उंचावणारे हरिभक्त पारायण आदरणीय नाना महाराज कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले दुसरे आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि सावता परिषदेच्या या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप या ठिकाणी पाडणारे आमचे मित्र आदरणीय कल्याण काका आखाडे साहेब, पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक पत्रकारिता करून या ठिकाणी समाज उपयोगी जीवो जिंदगीच्या माध्यमातून या ठिकाणी विशेषतः कोरोनाचं संकट आपल्या महाराष्ट्रावर बीड जिल्ह्यावर असताना अतिशय चांगलं सकारात्मक आणि रचनात्मक काम करणारे आपले लोक पत्रकार भागवतजी तावडे साहेब, शिवबा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र हनुमंतरावजी मुळे, हबप तुळशीदास महाराज शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व ज्यांच्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इथं उपस्थित राहता आला असे या बँकेचे संस्थापक चेअरमन अर्जुनरावजी राऊत साहेब, त्यांचे सर्व संचालक मंडळ, आपण या शाखेच्या माध्यमातून नेकनूरमध्ये एक आर्थिक नवीन उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारांना तत्परतेनं सहकार्य करण्यासाठी आदरणीय अर्जुनजी राऊत यांनी संतभूमी अर्बन या त्यांच्या बँकेचा शाखेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आता कुठलीही बँक सुरू झाली की त्या बँकेकडं या ठिकाणी कर्ज मागायला गर्दी मोठ्या प्रमाणात होते, पण डिपॉझिटरनीही या ठिकाणी आपलं डिपॉझिट खरं तर बाकी पूर्वी कोऑपरेटिव्हमध्ये काय झालंय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु माध्यमातून एक चांगली गुणवान मंडळी बीड जिल्ह्यामध्ये चांगलं काम करते आणि यांच्या विश्वासार्हतेमुळं चांगलं डिपॉझिटही या ठिकाणी सर्वसामान्य लोक या ठिकाणी बँकेमध्ये ठेवत आहे. कल्याण काकांनाही या ठिकाणी इथं चांगल्या बँकिंगचा अनुभव आहे. त्यांची सावता जी नागरी बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातूनही काकांनी अतिशय चांगलं काम बीड शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. असंच या ठिकाणी संतभूमी अर्बन याही बँकेचं काम मला वाटतं 3री शाखा असेल ही, या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या नेकनूरमध्ये आज शुभारंभ त्यांनी ठेवला आहे. मला निश्चित खात्री आहे की संचालक मंडळाचं जी विश्वासार्हता आहे त्या विश्वासार्हतेच्या जोरावर निश्चित ही बँक या ठिकाणी प्रगती करणारे कुठल्याही पद्धतीची कमतरता आपल्याला भासणार नाही. परंतु वाटप करत असताना मात्र या ठिकाणी आपल्याला कर्ज वाटप मागणारे मोठ्या प्रमाणात येतात, पण त्यावेळेला जर वाटप करत असताना कल्याण काकांचा सल्ला घेतला की विनातारण आणि विनाकारण, कोऑपरेटिव्हमध्ये आपली सगळी गरज आहे की विनाकारण आणि विनातारण कर्ज नाही दिलं तर निश्चित या ठिकाणी आपण अडचणीमध्ये येत नाही. आता खरं तर मी याच्यावर जास्त बोलणं नाही. आता DCC बँकेमध्ये आमच्यासारखे उघड डायरेक्टर म्हणून आम्ही तिथे गेल्यानंतर आपण बघितलं, आता कल्याण काका बी डायरेक्टर झाले तर की काही संबंध नसताना म्हणजे करणारा करून जातो, पण सामूहिक जिम्मेदारी या ठिकाणी सगळ्यांची असते. कुठलीही संस्था चालवत असताना सामूहिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते. त्यामुळे या संस्थेचा आलेख कसा उंचावल या सर्व डायरेक्टरनी देणं आवश्यक आहे. परत एकदा अर्जुनजी यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर महाजन
जिद्द चिकाटी सातत्याचा जनसेवेचा बसा संत भूमीचा सार्थ वारसा नेता हवा असा जिद्द चिकाटी सातत्याचा जनसेवेचा बसा त्याच्याच हाती हवी विकासाची कमान 100% प्रगती आणि समाधान